श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. जय तुलसी माता. तुम्ही कधी तुळशीसमोर दिवा लावला आहे का? दिवा लावताना तुमच्या मनात श्रद्धा होती का फक्त एक धार्मिक सवय म्हणून तुम्ही दिवा लावता? पण तुम्हाला माहीत आहे का, या साध्या वाटणाऱ्या कृतीमागे एक अतिशय मोठं आध्यात्मिक गूढ दडलं आहे. आणि ते स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. तुळशी ही एक केवळ वनस्पती नाही, ती आपल्या संस्कृतीचं, आपल्या भक्तीचं आणि आपल्या घरातील पवित्रतेचं प्रतीक आहे. आपल्या आजीच्या, आईच्या हातून लावलेला तो तुळशी समोरील दिवा कधी प्रेमाने, कधी अडचणीच्या काळात, तर कधी नुसत्या मनःशांतीसाठी लावलेला असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की हाच दिवा तुमचं नशीब बदलू शकतो. घरातील दारिद्र्यता, दुःख आणि अशांती याचं मूळ उपटून काढू शकतो. पौराणिक ग्रंथ, कथा आणि श्रीकृष्णाचं स्वतःचं वचन सांगतं की जो दिवा तुळशीसमोर लागतो त्यात फक्त तेल आणि वात नसते, त्यात असते श्रद्धा, भक्ती आणि ईश्वराशी नातं. आपण जाणून घेणार आहोत तुळशीसमोर दिवा लावल्याने काय होतं, श्रीकृष्ण स्वतःविषयी का सांगतात आणि हे सर्व का प्रत्येक भक्तांनी रोज आपल्या घरात करायलाच हवं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्हाला अशी गोष्ट कळणार आहे ज्यामुळे तुम्ही पुन्हा कधीही तुळशीसमोरचा दिवा विसरू शकणार नाही. भारतीय संस्कृती ही निसर्गाची आराधना करणारी संस्कृती आहे. इथं झाडं झुडपं फक्त वनस्पती नसतात, ती देवतांच्या प्रतीकामध्ये गणली जाते आणि त्यामध्ये सर्वात पवित्र, सर्वात पूजनीय वनस्पती म्हणजे तुळशी. तुळशी, जिला आपण विष्णुप्रिया म्हणतो, जिचं नाव उच्चारलं तरी घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तिच्या पाण्यामध्ये औषधी गुण आहेत, तिच्या सावलीत भक्तीचा श्वास आहे आणि तिच्या उपस्थितीत घर ही फक्त एक वास्तू राहत नाही, ती एक मंदिर होऊन जाते. पुराणामध्ये सांगितलं आहे की तुळशी ही लक्ष्मी मातेचं रूप आहे. ती केवळ वनस्पती नसून साक्षात देवी आहे. तुळशीविना पूजा फळ देत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणूनच श्री विष्णू किंवा श्रीकृष्णाची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या घराच्या अंगणात असलेली तुळशी वृंदावन हे केवळ शोभेचं नाही, तर ते एक पवित्र ऊर्जास्थान आहे. जिथं तुळशी असते तिथं नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. तिथं दारिद्र्यता, दुःख, क्लेश, कलह याचं अस्तित्व राहत नाही. कारण तुळशी असते घरात लक्ष्मी येण्याचं द्वार. तिच्या आजूबाजूला दिवा असतो, मंत्र उच्चारले जातात आणि तिथं दररोज एका शांतीचा, समाधानाचा, पवित्रतेचा संचार होतो. तिथं देवाचं वास्तव्य असतं. म्हणूनच पूर्वीच्या काळी घराच्या मध्यभागी किंवा अंगणात तुळशी असायची, कारण ती घराचा शुद्ध आत्मा असते. सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला नमस्कार करताना, तिला पाणी घालताना किंवा दिवा लावताना आपण देवाशी संवाद साधतो. ती केवळ परंपरा नाही, ती एक आंतरिक साधना आहे. तिच्यासमोर उभं राहिलं की मन शांत होतं, चिंता दूर पडतात आणि भक्तीचं तेज अंतर्मनात जातं. केवळ व्रतवैकल्यात सांगायचं नाही, हे अनुभवायचं असतं. तुळशीजवळ उभा राहून एखाद्या दिवशी डोळे मिटा आणि तुम्हाला जाणवेल तिच्या शांततेतच देवाचं खरं अस्तित्व आहे. तुळशीला नमस्कार करताना आपण तिच्यासमोर एक दिवा लावतो, पण विचार केला की हाच दिवा इतका महत्त्वाचा का आहे? ही केवळ एक धार्मिक परंपरा आहे की त्यामध्ये काही अदृश्य शक्तीचं गूढ आहे? हिंदू धर्मात दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही, तो देवतांच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. आणि तुळशीसमोर लावलेला दिवा म्हणजे ईश्वर आणि भक्त यांच्यातील निखळ ती एक अशी प्रार्थना आहे जिच्यात शब्द नाहीत, फक्त श्रद्धा आणि नितळ भावना आहे. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी म्हणजे साक्षात लक्ष्मी. श्री विष्णूंनी तिला वरदान दिलं की ज्या घरात तुझ्यासमोर दररोज दिवा लागेल तिथं मी स्वतः वास्तव्य करेन. म्हणजेच तुळशीसमोर दिवा लावणं म्हणजे भगवान विष्णूला आपल्या घरी आमंत्रण देणं. शास्त्र सांगतं की दिव्याच्या ज्योतीत एक विशेष अग्नितत्व असतं, जे घरातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतं. तुळशीसमोर लावलेला दिवा ही सात्विक ऊर्जा आणि पवित्र प्रकाश याचं मिश्रण.
जे घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येतो. रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीसमोर दिवा लावणं हे विशेष शुभ मानलं जातं. कारण हा काळ गोधूली वेळेला असतो, जिथे दिवस आणि रात्र यांचं संक्रमण भरतं. हाच तो काळ जिथं नकारात्मक शक्ती सक्रिय होतात आणि दिव्याची ज्योत त्या शक्तींना परावृत करते. म्हणूनच आपल्या आई, आजी सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावताना ओवाळत म्हणायच्या, तुळशी माय सुख समृद्धी दे, वारीचे वळे घाल. या शब्दामध्ये केवळ भक्ती नव्हती, तर त्या दिव्याच्या ज्योतीत आपल्या घराच्या सुरक्षिततेचा विश्वास होता. आजच्या काळात अनेक जण म्हणतात, हे फक्त रूढी आहे. पण खरं काय आहे माहिती आहे का? ही संस्कृतीची मशाल आहे, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. जिथं तुळशी असते, जिथं दिवा लागतो, तिथं देव असतो आणि तिथं देवही उजळतं. किती सुंदर आहे ना? तुळशीचं झाड. मिठास वारा जरी त्याला स्पर्श करतो, तरी त्यातून एक शांतीचा सुवास पसरतो. पण ही एक वनस्पती नाही, ही श्रीकृष्णाच्या हृदयातील प्रिय सखी आहे. होय, पुराणानुसार तुळशी देवी म्हणजे लक्ष्मीचे एक रूप आहे. पण कृष्णासाठी ती भक्तीची मूर्ती, प्रेमाची परमावस्था आहे. श्रीमद भागवत पुराण आणि स्कंद पुराणामध्ये एक सुंदर कथा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुझ्या पवित्र पानाशिवाय माझी पूजा अपूर्ण असते. जगातील सर्व सुवासिक फुले एकत्र केली तरी तुळशीच्या पानाचा गंधही त्यांना लाभणार नाही. श्रीकृष्ण स्वतः सांगतात, ज्यांच्या पूजेत तुळशीपत्र असेल तो भक्त मला अधिक प्रिय असतो. तुळशीपत्र म्हणजेच निरागस भक्तीचं प्रतीक. जिथं देखावा नाही, तिथं केवळ निखळ प्रेम आहे. भगवान श्रीकृष्णानं तुळशीला वृंदा म्हणून संबोधलं आहे आणि तिला वचन दिलं की जेव्हा जेव्हा माझं पूजन होईल, तेव्हा तुला अग्रस्थानी मान दिला जाईल. म्हणूनच आपण तुळशीदल घालून श्रीकृष्णाला अर्पण करतो. तुळशीच्या पाण्यामध्ये विशिष्ट कंपन असतात, ज्या श्रीकृष्णाची ऊर्जा क्षेत्राशी तादात्म्य साधतात. तिचं एक पान म्हणजे भक्ती, समर्पण आणि प्रेमाचं प्रतीक. एकदा नारद मुनींनी विचारलं, हे गोविंदा, तुला लाखो सुवर्णहार, मोत्यांचे अलंकार अर्पण केले गेले, पण तुला सर्वात प्रिय काय आहे? श्रीकृष्ण मंदस्मित करत उत्तर देतात, तुळशीच्या पानासारखं शुद्ध काहीच नाही. ते मला हृदयापासून प्रिय आहे, कारण त्यामागे आहे भक्ताचं समर्पण. म्हणूनच तुळशीचा प्रत्येक पान म्हणजे कृष्णासाठी प्रेमाचं एक पत्र आहे. जेव्हा ते एक पत्र दिव्याच्या प्रकाशात त्यांच्यासमोर अर्पण केलं जातं, तेव्हा त्या भक्तांच्या घरात श्रीकृष्ण स्वतः चालत येतात. तर जाणून घेऊया तुळशीच्या 10 अशा गोष्टी ज्या घरात दिव्याचा प्रकाश कायम ठेवतात. नंबर 1. तुळशीला दररोज पाणी घालणं. तुळशीला नित्यनेमानं पाणी घालणं म्हणजे तिच्याशी एक संवाद साधणं. जसं भक्त देवाशी रोज नातं जोडतो, तसं तुळशीला पाणी घालणं म्हणजे घरात सात्विक ऊर्जा वाढवणं. नंबर 2. तुळशीच्या समोर दिवा लावणं, विशेषतः संध्याकाळी. सूर्यास्ताच्या वेळी अंधार पसरतो आणि त्याच वेळी नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. त्या अंधाराला परावृत्त करणारा दिवा म्हणजे एक प्रकाशबिंदू, जो आपल्या घराचं रक्षण करतो. नंबर 3. तुळशीला स्पर्श करताना नम्रता आणि आदर. तुळशी देवी ही लक्ष्मीचं रूप मानली गेली आहे. तिच्या पानांना उगाच तोडणं, तिला पाय लावणं हे पवित्रतेला दुखावणं ठरतं. नंबर 4. रविवार आणि संक्रांतीसारख्या दिवशी तुळशीचं पान न तोडणं. शास्त्रात म्हटलं आहे की काही विशिष्ट दिवशी तुळशीला विश्रांती द्यावी. तीही एक चेतन शक्ती आहे. तिचा सन्मान करणं म्हणजे घरात शक्तीला सन्मान देणं. नंबर 5. तुळशीच्या जवळ अपवित्र वस्तू न ठेवणं. सिगारेट, दारू, मांसाहार यासारख्या वस्तू तुळशीच्या परिसरात असू नयेत. तिने प्रसन्न होण्यासाठी परिसर शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. नंबर 6. तुळशीची माती पवित्र मानणे. तुळशीच्या मुळाजवळील माती ही अनेक पूजांमध्ये वापरली जाते. ही माती केवळ भौतिक नाही, ती आध्यात्मिक ऊर्जा शोषून घेते. नंबर 7. तुळशीच्या झाडाखाली बसून जप किंवा ध्यान करणं. तुळशीच्या आजूबाजूला सकारात्मक कंपन असतात. नंबर 7. तुळशीच्या झाडाखाली बसून जप किंवा ध्यान करणं. तुळशीच्या आजूबाजूला सकारात्मक कंपन असतात.
ती ध्यानासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते. मन शांत करायचं असेल तर तुळशीचं सान्निध्य निवडा. नंबर 8. तुळशीच्या समोर सौम्य सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावणं. धूप आणि दिव्याचा संयम म्हणजे वातावरण शुद्ध करणारी शक्ती. यामुळे घरात सकारात्मक लाट पसरते. नंबर 9. तुळशीच्या गाभाऱ्याची स्वच्छता राखणं. प्रत्येक शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुळशीला हळद कुंकू लावून तिचा गाभारा स्वच्छ करा. जसं आपण देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करतो तसंच तिचं स्थान देखील पवित्र ठेवा. नंबर 10. तुळशी विवाह किंवा तुळशी पूजन केल्याने घरात स्थिर लक्ष्मी वास करते. कार्तिक महिन्यातील तुळशी विवाह हा केवळ विधी नाही, तो श्री विष्णू आणि लक्ष्मीच्या मिलनाचा प्रतीक आहे. या दिवशी तुळशीला नववधूप्रमाणे सजवून पूजन केल्यास घरात आनंद, समाधान आणि सौभाग्याची ऊर्जा येते. हे 10 गोष्टी जर तुम्ही नियमितपणे पाळल्या तर तुमचं घर एक मंदिर बनून जाईल, जिथं तुळशीची कृपा, दिव्याचा प्रकाश आणि श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहील. मित्रांनो, आपण रोज मोबाईल रिचार्ज करतो, पण आपलं मन, आपलं घर आणि आपलं नशीब चार्ज करायचं असेल तर तुळशीसमोर एक दिवा लावाच. ते फक्त दिवा नाही, ते एक संवाद आहे, तुमच्या आत्म्याचा आणि ईश्वराच्या प्रकाशाचा. श्रीकृष्ण म्हणतात, तुळशीसमोर लावलेला दिवा हे एक व्रत आहे, जे काळ, परिस्थिती आणि दुःख यांना हरवू शकते. मित्रांनो, जर ही माहिती हृदयाला भेटली असेल तर ही श्रद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही जर श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय तुलसी माता असे लिहा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही रोज तुळशीला दिवा लावता का? श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण, जय तुलसी माता.